पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे शोषण करण्यात आले. भोंदूबाबावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पुण्यातील बिबिवाडी परिसरात स्वतःला गुरुवर्य म्हणवणाऱ्या स्वप्नील लांडे याने दैवी शक्तीचा वापर करत एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला. श्रद्धेचा गैरवापर घेऊन कुटुंबियांचा विश्वास संपादन करत त्यानंतर हा संतापजनक प्रकार त्याने केल्याचं समोर आलं. तर मंडळी, ही घटना आहे पुण्यामधल्या बिबवेवाडी या परिसरातले. दैवी शक्तीचा दावा करणारा एक अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे. आरोपी स्वप्नील लांडे याच्यावरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. स्वतःला गुरुवर्य म्हणून घेणाऱ्या स्वप्नील लांडे याने लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला. आरोपीने एका अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढलं. त्याने मुलीला मांडीवर बसवून तिच्या कानात मंत्र फुकले आणि काही अडचण आली तर माझ्याकडे ये असं सांगून तिचं लैंगिक शोषण केलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या भोंदूगिरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. तर ही घटना समाजातील वाढत्या अंधश्रद्धेच्या धोक्याची जाणीव करून देणारी आहे. श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या अशा अघोरी कृत्यांविरुद्ध समाजाने आणि पालकांनी सतर्क राहणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून निरागस मुलींचे शोषण हे थांबवता येऊ शकेल. पोलीस फरार आरोपी स्वप्नील लांडे याचा शोध घेऊन त्याला कारवाई करतील. आरोपीकडनं आणखी किती जणांची फसवणूक किंवा शोषण झालंय याचा तपास समोर येईल. अशा भोंदू प्रकृतींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया ही आता पुढील प्रमाणे राबवली जाणार असल्याची माहिती समोर येते आहे.